अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं अलसफा कोकणी न्यूज चॅनल. मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आज काही खबर नाही, पण एक अहम आणि जरूरी पैगाम है. अलसफा कोकणी न्यूज ही आपला फर्ज ऐन समजते की हालिया हालात काय आहेत आणि त्यातला आपली जिम्मेदारी काय आहे आणि ती आपण जिम्मेदारी किती हसास होऊन निभवली पाहिजे. आपल्याला काही नवीन खबर सांगायची आणि बोलायची गरज नाही हालाते हाजराच्या बाऱ्यात. नाजरीन, अल्हम्दुलिल्लाह आपण सगळे मुसलमान आहोत आणि अल्लाहनी आणि त्याच्या हबीब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्याला जिंदगीचो सुबह खाईनं सांजपर्यंतचो आपलो जो अमल आहे तो काय असलो पाहिजे ह्या बाबतीत आपल्याला जागरूक केले आहात. आपलं उलमाए कराम पण वाज व नसीहतच्या जरिये आपल्याला आपली रहबरी करत असतात. पण अफसोस आज आपण दुनियाच्या पाठीत इतकी पडली आहोत की ज्यानी न आपल्याला आपली दुनिया सही मिल जाईली आहे, न आखिरत, न आपल्याला अल्लाहचो खौफ रेलो आहे, न आपल्या वालिदेंचो आदाब एहतराम, न आपल्या समाजची जी बुजुर्ग लोक आहात त्यांचो एहतराम राहिलेलो आहे. एक वक्त ऐसो होतो की शेजारी पण जर येन अदब आणि तमीजच्या खातीर एक दोन फटकं खर्च्या पोराला मारलं तर त्याचे आईबापा त्याला काही बोलायची नाही. पण आज दौर ऐसो आहे की शेजाऱ्यांनी काही बेस विचार करून जर दोन शब्द बोललं तर त्याची सरपरस्त जी हे जमीन आणि आसमान एक करतात. नाजरीन, दौर निहायत नाजूक है आणि रात कालोकी है. अल्लाह तालानी आपल्याला एक उसूल आणि जाब्तो दिलो है. अल्लाहच्या फरमानचो मफहूम ऐसो है की ऐ मोमिनो, तुमशी सवाल केलो जाल तुमच्या औलादीबद्दल, तुमच्या बायकाबद्दल आणि ज्याचे की अहल अयाल हा त्यांच्याबद्दल, तेव्हा आज आपल्याला मोप जागरूक राहिला पाहिजे. आज मोबाईलच्या जरिये जो फितनो घराच्या दारात होतो तो आज आपल्या घरात आणि आपल्या दिलो दिमागात पोचलेलो आहे. तेव्हा खास कर सगळ्या सरपरस्त लोकाची, वालिदेन लोकाची ही जिम्मेदारी आहे की आपला बच्चा खच्च्या टायमात खतं जातं काय करतं, ती स्कूलला किती टाइम आहे, बाहेर खतं जाते, मग चाहे ती पोरगी असो किंवा पोरगो असो. खुसूसी तौरवर आपल्या पोऱ्यांवर आपल्याला खास ध्यान दिला पाहिजे. आम्ही इशारतन बोलता पण अक्कलमंद को इशारा काफी है. तेव्हा हर सरपरस्तनी आणि हर वालिदेंनी या बाबतीत जागरूक राहा. आपल्या कोमचो मसलो ऐसो आहे की बापूस भार असतं आणि इकडं घरात सांभाळणारी त्याची फक्त आयस असतं. आज आपण मॉडर्न तालीमच्या नावावर आपली पोरा गाव सोडून शहरात येत आहोत, पण त्या शहरच्या माहोलशी कशी आपली पोरा बदली होतात ह्याचून आपल्याला अहसास आहे न खबर आहे. तो बापूस बिचारो एक तराच्या महाजवर गल्फ कंट्रीजला आहे आणि त्याला असं वाटतं की नाही माझी पोरा शिकतात. आता घरच्या आयशाची, घरचे जो आयस आहेत त्यांची मोप जिम्मेदारी बनतं. ह्यो नाचीज किंवा रातचं सफर करत्या वखत बघतं की आपली पोरा नाक्यावर बैसलेली असतात. तेव्हा आमचो अलसफा न्यूजचो सवाल आहे की ती घरात राहणारी आयस लास नीज कशी येतं जिचा बच्चा रातचा 2-2 आणि 3-3 वाजता बाहेर बैसलेला आहे. त्या आईनीच खबर घेतली पाहिजे, घरच्या सरपरस्तांनी खबर घेतली पाहिजे. ह्यो न सिर्फ आपलो दुनियावी मामलो है बल्कि आपल्या आखिरचो पण सवाल आहे. आपल्याला एक न एक दिस मरणं आहे आणि अल्लाच्या सामने रूबरू होणं आहे. आपल्याला कब्रत जाण निजणं आहे. तेव्हा आपल्या औलादची तरबियतीवर खास लक्ष दिसा. त्यांचं लाड करा, प्यार करा, पण त्यांची जर तरबियत सही असली तर तुम्हाला त्याचो न सिर्फ दुनियातला पण आखिरतला पण फायदो मिळेल. तेव्हा खास तौरवर आम्ही दरख्वास्त करता की आपल्या पोरांच्या तरबियत इकडे खास लक्ष देसा. त्याला अदब, तमीज, लिहाज शिकवा, थोडीशी सक्ती बरसवा, ताके सकल फुरजान त्यांनी काही जर गलत कदम उठवले तर त्या जिल्लतचो सामनो तुम्हाला अमलानी पुऱ्या कौमला करावं लागेल. तेव्हा आपल्या जातवर आणि कौमच्या जातवर कचो बटो नाही लागलो पाहिजे. ह्यो आजचो आमचो पैगाम आहे. आम्ही कौमचं दर्दमन होऊन हे 4 शब्द आपल्या ह्या न्यूजच्या मार्फत तुम्हाला पोचवता. उम्मीद है कि हर माणूस
हसास बनल. हर माणसाची जिम्मेदारी आहे, वालिदांची जिम्मेदारी आहे, घरच्या मोठ्या लोकांची, चाचाची, मामूची जिम्मेदारी आहे, घरच्या मोठ्या भावाची जिम्मेदारी आहे. तेव्हा आमचो ह्यो एक दर्दमंदाना पैगाम तुम्ही ऐका आणि ह्याच्यावर गौर करा. अल्लाह हाफिज.